हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, इथे मी शापूची भाजी अशी निवडून घेतली आहे। तर आज मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी शापूची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवणार आहे। जर तुम्ही या पद्धतीने शापूची भाजी बनवली तर मुलं अगदी आवडीने ही शापूची भाजी खातील। तर बघा, इथे शापूची भाजी मी निवडून घेतली आहे। तर आता आपल्याला हिला कट करून घ्यायची आहे। तर अगदी बारीक अशी ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे। बघा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर बघा, अगदी बारीक अशी ही शापूची भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर बघा, इथे संपूर्ण शापूची भाजी मी कट करून घेते। तर आता इथे सर्व भाजी कट करून झाली आहे। तर आता आपल्याला ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता बघा, इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आता मी कांद्याची साल काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला हा कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, अशाच पद्धतीने आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे। खूप जास्त बारीक नाही कट केला तरी सुद्धा चालणार आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा कांदा कट करून घ्या। तर बघा, आता इथे कांदा कट करून झाला आहे। त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तर इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत। आता ही भाजी मी लहान मुलांच्या टिफिनसाठी करत आहे, त्यामुळे मिरच्यांचा वापर मी कमी करणार आहे। आणि अशा मोठ्या मोठ्याच आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मुलांच्या दाताखाली वगैरे मिरची येणार नाही आणि मग त्यांना तिखट लागणार नाही। तर बघा, आता इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत। लसूण आपल्याला मेथीच्या किंवा मग शापूच्या भाजीला हा जास्त घालायचा। लसणामुळे भाजीची चव ही आणखीनच वाढते। आणि बघा, लसूण आपल्याला कट करून टाकायचा नाही आहे। अशा पद्धतीने जर लसूण ठेचून टाकला तर भाजी आणखीनच चविष्ट लागते। तर इथे बघा, मी अशा पद्धतीने हा लसूण ठेचून घेतला आहे। तर आता इथे गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे। तर बघा, आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो लसूण सर्व यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे। आता लसूण आणि हिरवी मिरची थोडंसं लसणाचा कलर बदलतपर्यंत परतून घ्यायची। तर बघा, इथे थोडंसं कसा गोल्डन कलर झाला आहे लसणाचा। आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर आता इथे कांदा खूप जास्त परतायचा नाही आहे, एक अर्धा मिनिट कांदा परतून घ्यायचा आहे। तर बघा, इथे एक मिनिट कांदा मी परतून घेतला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला शापूची भाजी जी आपण कट करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। तर आता इथे मी शापूची भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे, कारण की बरेचदा भाज्यांना माती असते, त्यामुळे ती अगोदर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, मग ती यामध्ये घालून घ्यायची। तर आता इथे मी मुगाची डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि ती सुद्धा यामध्ये घातली आहे। तुम्ही मुगाच्या डाळऐवजी जर शेंगदाण्याचा कूट घातला तरी सुद्धा चालणार आहे। आता चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे। तर बघा, मीठ घालताना बेतात घालायचं, कारण की भाजी आपण ज्यावेळेस कढईमध्ये टाकतो त्यावेळेस ती जास्त दिसते, पण ज्यावेळेस भाजी शिजते त्यावेळेस ती कमी होते। त्यामुळे मीठ हे बेतात घालायचं, नाहीतर मग भाजी खारट होऊ शकते। तर बघा, आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर बघा, आता इथे भाजी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। तर पहा, इथे मी झाकण ठेवून 2 मिनिटं झाली आहे
आता आपण झाकण काढून ही भाजी एकदा मिक्स करून घेऊया. नाही तर मग भाजी खाली लागू शकते, त्यामुळे अधूनमधून झाकण काढून भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता बघा डाळ थोडी कच्ची आहे, त्यामुळे यावरती पुन्हा झाकण ठेवून आपण 2 मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर बघा इथे 2 मिनटं झाली आहेत. पुन्हा आपण यावरचं झाकण काढूया आणि भाजी मिक्स करून घेऊया. तर आता आपली डाळसुद्धा व्यवस्थित अशी शिजली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.